हॅलो फ्रेंड्स, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज या प्रकल्पामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबरचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. बघा आता विद्यार्थ्यांनी आपल्याला आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. तो आहे आपला क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी हा खूप सिंपल पॉइंट आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती जेईला जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे आपण हा पॉइंट जरा डीप मध्ये बघूया. तर क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय असणार की ज्याच्यामध्ये नंबर 1 हा काय असतो, ऑफन कॉल्ड युनिटी, आणि एक्स बी द क्यूब रूट ऑफ युनिटी दॅट इज 1. मग त्यासाठी इक्वेशन आपल्याला कन्सिडर केलेलं आहे. इक्वेशन असणार आपलं एक्स क्यूब इज इक्वल टू 1. एक्स क्यूब इज इक्वल टू 1 हे इक्वेशन आपण कन्सिडर केलेले आहे. मग त्याचं सिंप्लिफिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. त्याचे फॅक्टर्स पडले तर फॅक्टर्स अशा पद्धतीने पडतात, एक्स मायनस 1 आणि दुसरा फॅक्टर पडतो एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हा जो फॅक्टर आपण पाडलेला आहे तो फॅक्टर आपला पडणार आहे बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन. म्हणजे अशा पद्धतीने सिंथेटिक डिव्हिजनचा वापर करून फॅक्टर्स पाडतात तो. तर त्याच्यामध्ये कोएफिशियंट्स त्याचे कन्सिडर करायचे. एक्स क्यूबचा कोएफिशियंट 1 येणार, त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर नाही म्हणून त्याचा कोएफिशियंट 0 येणार, त्याच्यानंतर एक्स ची टर्म सुद्धा नाहीये तर त्याचा सुद्धा कोएफिशियंट 0 येणार, आणि लास्टला टर्म येणार त्याची कॉन्स्टंट नंबर तो -1. त्यानंतर आपण इथं एक स्वतः नंबर कन्सिडर करायचा. तो नंबर मी घेतला इथं 1. हा फर्स्ट 1 आहे तसा कॅरी करायचा, तो असणार आहे 1, आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 इंटू 1 तो झाला 1, आणि मग ह्या दोघांची आपण ऍडिशन करायची. 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. 1 इंटू 1 अगेन 1 येणार, आणि प्लस 0 प्लस 1 अगेन 1, आणि हा 1 इंटू 1 1 येणार, आणि मग ह्या दोघांची ऍडिशन लास्टला काय आली पाहिजे, आपली 0 आली, तर हा 1 काय असणार आहे, त्याचा फॅक्टर असणार. मग इथं जर प्लस 1 असेल तर आपण तो घेताना इथे घ्यायचा एक्स मायनस 1. त्यानंतर इथं एक्स क्यूबचा होता म्हणून हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, हा एक्सचा कोएफिशियंट, आणि हा लास्ट कॉन्स्टंट नंबर असतो तो आपण इथे घेतला. बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. That means two numbers product is 0. Therefore, x minus 1 is equal to 0 and x square plus x plus 1 is equal to 0. नेक्स्ट पार्ट, आपण त्याचे फॅक्टर्स परत पाडले. हा फर्स्ट नंबर, तर आन्सर आपल्याला मिळालं x इज इक्वल टू 1. हे त्याचे काय झाले, रूट्स तयार झाले. आता दुसरे रूट्स काढण्यासाठी ह्या संख्येचे फॅक्टर पडत नाही म्हणून आपण काय करणार, फॉर्म्युला मेथड वापरणार. फॉर्म्युला मेथड नुसार x इज इक्वल टू b minus b means minus 1 plus minus square root of 1 minus 4ac divided by 2 into a means x is equal to minus 1 plus minus हे कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतं रूट ऑफ -3 डिवाइडेड बाय 2. आता रूट ऑफ -3 आपल्याला सांगितलेलं चॅप्टरची सुरुवातच होती, तो काय करायचा, 3i² मध्ये कन्वर्ट करायचा, आणि i² स्क्वेअर रूट काढलं तर आय आलं, आणि √3 त्या पद्धतीनं आहे तसंच राहिला, म्हणजे -1 प्लस i√3 डिवाइडेड बाय 2. देअरफॉर क्यूब रूट ऑफ युनिटी काय मिळाले, फर्स्ट 1, आणि इथं मायनस प्लस प्लस मायनसचे दोन रूट्स तयार झाले. एक मिळाला -1 प्लस i√3 डिवाइडेड बाय 2, आणि दुसरा मिळाला -1 मायनस i√3 डिवाइडेड बाय 2. Among the three cube roots of unity, one is real and other two are complex conjugate of each other. म्हणजे एकमेकांचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत. बघा, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. त्याच्यामध्ये घेत असताना त्याचा स्क्वेअर केला त्याचाच, तर हा स्क्वेअर केला तर 1/4 कॉन्स्टंट बाहेर आला, आणि -1 चा स्क्वेअर 1 येणार, 2 टाइम्स ए बी म्हणजे 2 इंटू -1 इंटू i√3, आणि i√3 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर परत एक मिळणार, तो दुसरं रूट असतं. म्हणजेच काय मिळतंय, -1 प्लस -i√3 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -1 प्लस i√3 डिवाइडेड बाय 2. म्हणजेच आपले काय झाले, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मिळाले 1, -1 प्लस i√3 डिवाइडेड बाय 2, आणि -1 प्लस i√3 डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर. मग त्याच्यासाठी आपण तिथं काय करायचे आहे, त्याला नोटेशन कन्सिडर करायचे. त्या नोटेशनला म्हणायचं आहे ओमेगा. स्मॉल w असतो त्यालाच आपण म्हणणार आहोत ओमेगा.
मग फर्स्ट ओमेगा घेतला तर दुसरा काय झाला ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर क्यूब रूट ऑफ युनिटी आर, हे आपले क्यूब रूट ऑफ युनिटी तयार झाले. 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने आपले काय झाले क्यूब रूट्स ऑफ युनिटी तयार झालेले. मग त्याच्यामध्ये काय असणार, वेअर ओमेगा इज फर्स्ट रूट अँड ओमेगा स्क्वेअर इज सेकंड रूट. हेच आपण आता जर एक्सपोनेन्शियल मध्ये लिहायचं असेल तर आपण एक्सपोनेन्शियल अशा पद्धतीने लिहितो ई रेस टू 2 पाय आय, आणि ओमेगाला म्हणतो ई रेस टू 2 पाय बाय 3 आय, आणि ओमेगा स्क्वेअरला म्हणतो आपण ई रेस टू 4 पाय अपॉन 3 आय. त्या पद्धतीने आपण काय बघितले, रूट्स बघितले, क्यूब रूट्स ऑफ युनिटी. आता काय झाले आपले 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाले, त्याचे रूट्स मिळाले. आता त्याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण. प्रॉपर्टीज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला महत्वाचे आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी दिली की ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1, देन ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. त्याच्यावरून एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. जशा पद्धतीने आपण आय रेस टू 4 इज इक्वल टू 1 घेतलं, तसंच आपण आता ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 घेणार. म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये आलं की आन्सर आपलं 1 असणार. त्याच्यानंतर आपण दुसरे तयार करणार आहे की ओमेगा क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. तेच आपण घेतलं. आता जे इथं फॅक्टर्स पडलेले होते तेच फॅक्टर्स आपण इथं घेतलेले आहेत. ओमेगा मायनस 1 आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. मीन्स आपल्याला ओमेगा इज नॉट इक्वल टू 1. देअरफॉर आपल्याला सेकंड पार्ट त्यातला मिळतो. सेकंड त्यातली प्रॉपर्टी मिळते की ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. दिस इज द इम्पॉर्टंट सेकंड वन. किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. थर्ड प्रॉपर्टी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा, आणि 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं, फॉर एक्झाम्पल मी हे कन्सिडर करून तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो की 1 अपॉन ओमेगा जर दिला आपण, तर काय केलं ह्याला ओमेगा स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर काय मिळेल आपल्याला ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर. तर न्यूमरेटर काय आला, आन्सर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर काय येणार ओमेगा क्यूब. ओमेगा क्यूब कन्सिडर आपण केलं तर ओमेगा क्यूबचा आन्सर असतो 1. त्याच्यामुळे आन्सर आला आपला ओमेगा स्क्वेअर. बघा त्या पद्धतीने आपल्याला जे पाहिजे ते आन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी पण सेम त्याच पद्धतीने काय करायची आहे, आपल्याला सॉल्व्ह करायची. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला काय दिलेली आहे, 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा. त्याला सुद्धा ओमेगानं मल्टिप्लाय केले की आपला आन्सर ते मिळणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असणार आहे आपली ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. देअरफॉर ओमेगा रेस टू 3n, म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये जर पॉवर असेल तर आपला आन्सर 1 असणार. नेक्स्ट बघा इथं सिंपल दिलाय ओमेगा रेस टू 4. आता हे सुद्धा सांगतो ओमेगा रेस टू 4 कॅन बी रिटन ॲज ओमेगा रेस टू 3 इंटू ओमेगा. कारण प्रॉपर्टीज ऑफ इंडायसिस इथं वापरायचे आपल्याला. इंटू ओमेगा म्हणजेच ओमेगा रेस टू 4 मिळतं. आणि मग नंतर यातला ओमेगा रेस टू 3 1 असतो आणि हे आन्सर आलं मग ओमेगा. तेच इथं दिलेलं आहे बघा ओमेगा. म्हणजेच सेकंड प्रॉपर्टी आपली मिळाली ओमेगा रेस टू 3n प्लस 1 इज इक्वल टू ओमेगा. नेक्स्ट प्रॉपर्टी ओमेगा रेस टू 5 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा क्यूब. प्रॉपर्टीज ऑफ इंडायसिस वापरली आपण तिथं सुद्धा, तर त्याचं पण आन्सर काय आलं ओमेगा स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच ओमेगा स्क्वेअर. तर नेक्स्ट प्रॉपर्टी जेवढा तुमचा रिमाइंडर राहिलेला असेल तोच आपण इथं घेतला ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट ओमेगाचा कॉन्जुगेट केला तर ओमेगा स्क्वेअर येणार, आणि ओमेगा बारचं कॉन्जुगेटचा स्क्वेअर केला तर ओमेगाचा. म्हणजे अशा पद्धतीने ह्या काय केलेल्या आहेत आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत कारण त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर ह्या वर्षी आपल्या सिलेबस मधून सेट ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन हा पॉइंट काय केलेला आहे ड्रॉप केलेला आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट पॉइंट कडे जायचे, त्याचे एक्झाम्पल्स आता आपण बघणार आहोत. एक्झाम्पल्स बघा त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलंय इफ ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूव्ह दॅट. खालची एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करायची. फर्स्ट एक्झाम्पल आहे 1 अपॉन ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -1 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूया,
ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी घेतलं आणि त्याचबरोबर ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 अँड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं. त्याच दुसरी प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टीवरून आपण कोणता पण एक नंबर ट्रान्सफर करू शकतो. आपल्याला जर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 पाहिजे तर हा ओमेगा इकडं ट्रान्सफर होणार. हा ओमेगा काय होणार आपला ट्रान्सफर होणार इकडं, तर तो मायनस ओमेगा येणार. त्यानंतर ना ओमेगा प्लस 1 पाहिजे असेल तर तो मायनस ओमेगा स्क्वेअर. आता फर्स्ट आपलं एक्झाम्पल आहे 1 अपॉन ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय केलं ह्या दोघांचं तर काय आलं ओमेगा प्लस 1 डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा प्लस 1 आपण इथे प्रॉपर्टीज काढलेले ते आलं मायनस ओमेगा स्क्वेअर, तो इथे ठेवला आपण मायनस ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1. सेकंड आपलं एक्झाम्पल थ्रू दॅट मधलं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब करायचं आहे. मग 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय आहे इथं दिलेलं आहे मायनस ओमेगाचा क्यूब मायनस ओमेगा क्यूब येणार आणि ओमेगा क्यूब आपल्याला काय असतो -1 म्हणजेच आन्सर आलं -1. नेक्स्ट एक्झाम्पल 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. तो इथे घेतला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. आपण फक्त ऍडजस्ट करायचे नंबर त्याच्यातून कोणता पाहिजे तो आणि मग त्यानुसार आन्सर आपला काढायचा आहे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती इथं मायनस ओमेगा आणि हा मायनस ओमेगा त्यामुळे किती झाला मग मायनस ओमेगा क्यूब. मग काय आलं -2 ओमेगा क्यूब. -2 चा क्यूब येणार -8 आणि ओमेगा क्यूब येणार 1 म्हणजे आपला आन्सर आलं -8. म्हणजे अशा पद्धतीनं हे तीनच प्रॉपर्टी आपण इथं वापरणार. पहिली ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, दुसरी ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 चा वापर करून ह्या दोन प्रॉपर्टीज अशा प्रॉपर्टी आपण इथं काय करणार आहोत यूज करणार आहोत. बघा नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आपल्याला इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन शो दॅट 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5 प्लस 1 प्लस ओमेगा प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5 इज इक्वल टू 32. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. मग आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेले सिन्स ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय दिलेले आपल्याला व्हॅल्यू 1 दिलेले आणि सेकंड आपल्याला ओमेगा इज नॉट इक्वल टू 1 असतं आणि प्रॉपर्टी आपण वापरतो ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. त्याचबरोबर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू -1 म्हणजेच काय मिळालं आपल्याला ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. ह्या तीन नंबर्स मिळाले. ठीक आहे. आता पहिलं आपल्याला नंबर सॉल्व्ह करायचा आहे 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज रेज टू 5. आता ह्याच्यामध्ये काय केलं हा जो ओमेगा स्क्वेअर आहे तो आधी लिहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर कारण लिहिताना फक्त ऍडजस्टमेंट केली आपली आणि मायनस ओमेगा हा अशा पद्धतीने लिहिला आणि ब्रॅकेट रेज टू 5 तसाच घेतला. त्याच्यामध्ये मग काय झालं आपली वरती लिहिलेल्या प्रॉपर्टीज नुसार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर तो जो आहे क्वांटिटी ती मिळाली आपल्याला मायनस ओमेगा तो इथं सबस्टिट्यूट केला. मग मायनस ओमेगा आणि मायनस ओमेगा त्याचा ब्रॅकेट रेज टू काय होणार 5 होणार. मायनस ओमेगा झाला -2 ओमेगा रेज टू 5 -2 त्याचा रेज टू 5 केला तर तो मिळाला -32 आणि दुसरा ओमेगा रेज टू 5 आहे तसाच आपण ठेवला. नेक्स्ट त्यातलं बघा सेकंड पार्ट आपला जो हा घ्यायचा होता त्याचं सेपरेट आन्सर काढलं 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर रेज टू 5 इज इक्वल टू त्यात सुद्धा असंच केलं आपण 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू पुट केली मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर तो काय आला मग रेज टू ब्रॅकेट 5 -2 ओमेगा रेज टू 2 रेज टू 5 -2 रेज टू 5 आला -32 आणि इथं आलेला आहे आपला ओमेगा रेज टू 10 आणि मग आता ह्या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. या दोघांच्या ऍडिशन मध्ये आपल्याला काय मिळालं -32 ओमेगा रेज टू 5 कॉमन मिळाला आणि ब्रॅकेट मध्ये राहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. परत तीच व्हॅल्यू वापरली 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय असतो मायनस ओमेगा इथं ठेवला. हा मायनस ओमेगा याला मल्टिप्लाय केला तर मायनस आणि हा मायनस झाला प्लस आणि ओमेगा रेज टू काय आन्सर 6 आला म्हणजे 32 ओमेगा रेज टू 6 आणि ओमेगा रेज टू 6 हा 3 च्या मल्टिपल मध्ये येतोय पॉवर
त्याच्यामुळे त्याचा आन्सर काय येणार 1 येणार, म्हणजे आन्सर आलं 32. तसंच आता सेकंड एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे आपल्याला 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 4 इंटू 1 मायनस ओमेगा रेस टू 5 इज इक्वल टू 9 आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग तेच आपण आता इथं ठेवलं 1 मायनस ओमेगा 1 मायनस ओमेगा स्क्वेअर हे कन्सिडर केलं. आता त्याचं काय करूया आपण मल्टिप्लिकेशन, पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करू आणि मग मल्टिप्लिकेशन करू. हे आपल्याला माहित आहे 1 मायनस ओमेगा रेस टू 4 आणि इथं 1 मायनस ओमेगा रेस टू 5 ह्याचे सिम्प्लिफिकेशन करू. रेस टू 4 म्हणजे इथं काय राहणार ओमेगाच राहणार, कारण त्यातला ओमेगा रेस टू 3 ची व्हॅल्यू 1 असणार. आणि रेस टू 5 मध्ये काय येणार ओमेगा रेस टू 2 येणार, कारण ओमेगा रेस टू 3 आपला काय येणार 1 येणार. म्हणजे पहिला आला 1 मायनस ओमेगा, दुसरा आला 1 मायनस ओमेगा स्क्वेअर, तिसरा आला 1 मायनस ओमेगा, चौथा आला 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हे दोन क्वांटिटी सेम झाल्या म्हणून त्या दोघांचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आला आणि इथं सुद्धा ब्रॅकेटचा स्क्वेअर आला. मग तो ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण तिथं तयार केला. मग तो ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉमन घेऊया तिथं, नंतर काय करूया दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1, नंतर 1 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा आणि ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब आला. हा ओमेगा क्यूबचा आन्सर येणार 1, तो 1 आणि हा 1 ऍडजस्ट केला तो आला +1 आणि ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा तो येणार -1, हा -1 आणि हा -1 +1 म्हणजे आन्सर मिळाला 1 + 1 + 1 त्याचा स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. आन्सर आपलं प्रूव्ह झालं. म्हणजे फक्त ऍडजस्टमेंट करत जायचे नंबरचं आणि ऍडजस्टमेंट करताना त्या 3-4 प्रॉपर्टीज ज्या काय आहेत त्या आपण काय करायच्या यूज करायच्या. ठीक आहे, बघा आता यातलंच लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. इफ ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी सच दॅट एक्स इज इक्वल टू आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे a प्लस बी, y is equal to a omega plus b omega square and z is equal to a omega square plus b omega. AB belongs to R, then prove that x plus y plus z is equal to 0 and x cube plus y cube plus z cube is equal to 3 times a cube plus b cube. त्याच प्रॉपर्टी परत इथं सगळ्या लिहिल्या ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि त्याच्यावरून ह्या तीन खालच्या प्रॉपर्टीज. मग फर्स्ट वन आपण एक्स प्लस वाय प्लस झेड कन्सिडर करूया, म्हणजे ह्या तिघांचे ऍडिशन करूया. फर्स्ट आला ए प्लस बी, सेकंड आला ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर आणि थर्ड आला ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा. मग आता त्याच्यात जिथं जिथं ए आहेत त्या क्वांटिटी एकत्र घेतल्या. फर्स्ट ए बघा हा असेल, दुसरा ए ओमेगा आणि तिसरा ए ओमेगा स्क्वेअर. मग तो इथं आपण सबस्टिट्यूट केला ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर बी टर्मच्या एकत्र घेतल्या आणि बी कॉमन घेतला, त्याच्यात सुद्धा बी इंटू ब्रॅकेट राहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि ह्याचा आन्सर आपला असतं 0. त्याच्यामुळे ए न 0 ला मल्टिप्लाय केलं 0 येणार, बी न 0 ला मल्टिप्लाय केलं 0 येणार, म्हणजे आन्सर आपला आलं 0. म्हणजे आपला फर्स्ट पार्ट प्रूव्ह झाला. आता सेकंड पार्ट क्यूब तयार करूया. त्याचे एक्स क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरला, तो माहिती आहे सर्वांना, तो आपण रिपीट करूया. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. मग तो इथं आपण यूज केला. एक्स क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. वाय क्यूब केला या टर्मचा स्क्वेअर, तर पहिल्या टर्मचा क्यूब येणार ए क्यूब ओमेगा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी ओमेगा रेस टू 4 प्लस 3ab स्क्वेअर ओमेगा रेस टू 5 आणि लास्ट टर्मचा क्यूब बी क्यूब ओमेगा रेस टू 6 आणि नेक्स्ट टर्मचा सुद्धा घेतला ए रेस टू 3 ओमेगा रेस टू 6 3a स्क्वेअर बी ओमेगा रेस टू 5 प्लस 3ab स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 आणि लास्ट आला बी क्यूब ओमेगा क्यूब. ह्या सगळ्यांचे ऍडिशन केले, एलएचएस ला ऍड केले, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इज इक्वल टू. आता तसंच करायचं सेम, ए क्यूबच्या टर्म्स आपण पहिल्यांदा ऍडजस्ट केल्या, त्या काय आल्या ए क्यूब कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये राहिला आपल्या 1 प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस टू 6. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या टर्म्स मधून 3a स्क्वेअर बी कॉमन मिळाला आणि ब्रॅकेट मध्ये राहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये राहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा आणि लास्ट टर्म मधून बी क्यूब कॉमन मिळाला
1 प्लस ओमेगा रेस टू 6 प्लस ओमेगा रेस टू 3. त्याच्यानंतर ना हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर ह्याचा आन्सर काय येणार आपलं हा 1 ओमेगा रेस टू 3 सुद्धा 1 आणि ओमेगा रेस टू 6 हा पण 1 आला कारण आपला तो काय आहे 6 हा मल्टिपल ऑफ द 3 आहे. त्याच्यामुळे तो 1 प्लस 1 प्लस 1 तो 3 ए क्यूब झाला. हे आन्सर आपलं 0 आहे प्रॉपर्टी नुसार आणि दुसरं हे सुद्धा आन्सर आपलं 0 आहे. आणि लास्ट राहिला परत 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा तो सुद्धा काय आला 1 म्हणजे 3b. या दोघांमधून 3 कॉमन मिळाला आणि मग 3 इंटू ब्रॅकेट ए क्यूब प्लस बी क्यूब हे आपला काय झाला आन्सर तयार झाला. म्हणजे आज आपण अशा पद्धतीने काय बघितलं ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी त्याच्या महत्वाच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि ह्या दोन प्रॉपर्टीवरून आपण काही एक्झाम्पल आजच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. मग आता अशाच पद्धतीची काही एक्झाम्पल मी गुगल फॉर्म मध्ये तयार करून तुम्हाला पाठवत आहोत ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे.